आई निघाली. इंद्रू इकडे बघा. इंद्रनील या मुलांचा गोंधळ नाही असा एकही दिवस जात नाही. आज पाडव्याचा दिवस आहे आणि त्या दिवशी सुद्धा यांचा गोंधळ सुरू आहे. ध्रुवचा गोंधळ सुरू आहे, तो म्हणजे त्याला फ्रंट सीटवर बसायचं आहे आणि इंद्रनीलची गडबड सुरू आहे, त्याला दादासोबत जायचं आहे. मग एवढं आवरून आम्ही नक्की निघालोय तरी कुठं, हेही म्हणा तुमच्या लक्षात आलंच असेल. तर स्वागत आहे तुमचं या स्पेशल व्हिडिओमध्ये. खूप खास आहे, दिवाळी पाडव्याचा दिवस आहे आणि या पाडव्याचा आनंद द्विगुणित करणारी एक गोष्ट आमच्या घरी येणार आहे. तीही आमची नवीन फॅमिली मेंबर, आमची राजलक्ष्मी. आपण कुठे निघालोय? आजचा हा दिवस खरंच खूप आनंदाचा होता आणि खऱ्या अर्थानं यावर्षीचा पाडवा शुभच ठरला होता आमच्यासाठी. आणि आमची नवीन फॅमिली मेंबर आली होती आणि त्यासाठी आम्ही आमचे सगळे फॅमिली मेंबर तिच्या स्वागतासाठी निघालेलो आहेत. तर खूप आनंदाचा असा क्षण आहे. आम्ही या शोरूमवरती पोहोचलेलो आहे आणि हे सगळे जे आहेत ती आहेत आमची माणसं आणि खूप आम्ही एक्सायटेड आहोत. सगळी जी प्रोसेस आहे, लिगल प्रोसेस, ती एका साईडला सुरू आहे आणि तोपर्यंत आम्ही इथे वेट करत आहोत. इंद्रनीलची मात्र भागमभाग जिकडे जाईल तिकडे सुरूच आहे. त्याला काही एका ठिकाणी बसवलंच नव्हतं आणि शुभ असं वातावरण होतं, फ्रेश वातावरण होतं. सकाळी सर्वांची गडबड होती. सणाचा दिवस होता, दिवाळी पाडव्याचा दिवस होता आणि जिकडे तिकडे लोकांची लगबग आणि धामधूम खरेदीची सुरू होती. खूप साऱ्या गाड्या आमच्या सोबत निघणार होत्या आणि हीच सगळी प्रोसेस करेपर्यंत थांबलेलो होतो आम्ही. इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपून अखेर हा क्षण सत्यात उतरण्याची वेळ आलेली आहे. तो क्षण जवळ आलेला आहे आणि इतक्या वर्षांची जी स्वप्न होतं ते सत्यात उतरणार आहे आता थोड्याच वेळात. हा क्षण खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आमची ही सारी माणसं मंडळीही आमच्यासोबत आहेत हा आनंद शेअर करण्यासाठी आणि तोच आनंद मी तुमच्यासोबतही शेअर करते.
विधियुक्त गाडीचं पूजन करून घेतलेले आहे. सर्व विधी अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेले आहेत. अण्णांनी सगळ्या गाडीला ज्योतिबाचा गुलाल आईंनी घरून आणलेला होता, तर तो लावून घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं सगळे विधी अगदी शांततेत व्यवस्थित पार पाडलेले गेलेले आहेत. तर ही फक्त गाडी नाही आहे, ही आमची फॅमिली मेंबरच आहे आणि हिच्यामुळं जो फार मोठा फरक आमच्या आयुष्यात पडणार आहे तो म्हणजे गावापासूनचं हे आमचं जे मुंबईचं अंतर आहे, तर ते अंतर कमी होणार आहे. कमी वेळात ते आम्ही पार करू शकणार आहोत. तर ही आमच्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तसं हे अंतर कितीही जास्त असलं तरी आमच्या घरच्यांनी ते कधी आम्हाला जाणवू दिलं नव्हतं. त्यांनी आम्हाला कधीच एकटं सोडलं नाही आणि 1 महिन्याच्या वरती आम्ही कधीच एकटं राहिलेलं नाही. एकतर आम्ही तिकडे जातोय किंवा ते इकडे येतात आणि ही खूप आनंदाचा क्षण आहे. आई आणि अण्णा पहिल्यांदा त्यांच्या लेकाच्या गाडीत बसत आहेत. तर खूप छान आणि आई अण्णांना भरून आलेलं आहे, भावूक झालेले आहेत. ते आनंदाश्रू त्यांना अनावर झालेले आहेत. खूप आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा. खरं तर हे जे 400-450 किलोमीटरचं अंतर होतं ते आम्हाला कधीच लांब वाटलं नाही. प्रत्येक वेळी ते आमच्यासाठी हजर राहिलेले आहेत आणि आमची फॅमिली जी गावाकडची तुम्ही व्हिडिओजमधून पाहिलीच असेल, तर तीही आमच्यापासून कधी लांब नव्हतं. हे 400 किलोमीटरचं अंतर आमच्या नात्यांमध्ये काहीच फरक पाडू शकलेलं नव्हतं आणि अखेर तो वेळ आलेली आहे. संध्याकाळी आम्ही गाडी पूजनाची वेळ आलेली आहे. तर गाडी पूजनासाठी सगळ्या सुवासिनींना आमच्या बोलवलेलं आहे आणि ही सुद्धा एक आमची फॅमिलीच आहे. आमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे एकत्र मिळून असतो आणि हे खूप प्राऊड फिलिंग आहे की इतकी मोठी फॅमिली आहे आमची. आणि प्रत्येक तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ पाहिलेच असतील तर त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सगळे दिसतील आणि इथून पुढच्याही व्हिडिओजमध्ये ही माझी एवढी मोठी फॅमिली तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि
गाडी शोरूमपासून घरी आणण्याचा मान हा आमच्या जीवनदादांचा होता आणि त्याबद्दलच त्यांचा सत्कार इथे केला जात आहे। तर ही आहे आमची सगळी फॅमिली आणि आमच्याकडचे सगळेच प्रोग्राम असे अगदी विधियुक्त होत असतात। प्रत्येकाचा मान सन्मान हा खूप आनंदाने होत असतो आणि तुम्ही या मागच्याही व्हिडिओजमध्ये मी नेहमी सांगते की पाहिलं असेल आणि इथून पुढच्याही व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल की आमच्या गावची कशी परंपरा आहे आणि कशा आम्ही सगळे एकत्र सगळेच वार असतील किंवा प्रत्येकच कार्यक्रम असतील ते कसे सेलिब्रेट करतो एकत्रितपणे। आणि ही भली मोठी जी फॅमिली आहे तीच आमची स्ट्रेंथ आहे। आणि गाडी पूजन झाल्यानंतर हे गावच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पूजनासाठी नेली जात आहे गाडी।